पनवेल महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापतीपदी बबन मुकादम तर महिला आणि बालकल्याण समितीच्या ममता प्रीतम म्हात्रे यांची अधिकृत निवड होताच शहरात भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात आणि एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। स्थायी समितीच्या सभापतीपदी कळंबोलीचे नगरसेवक बबन मुकादम तर महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका ममता प्रीतम म्हात्रे यांची निवड बुधवारी झालेल्या विशेष सभेत बिनविरोध करण्यात आली। पीठासीन अधिकारी रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली। या दोन्ही पदांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। त्यानंतर कोणताही अर्ज दाखल न झाल्याने दोघांची बिनविरोध निवड निश्चित झाली। या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीने पालिकेतील आपली पकड आणखी मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे। निवडीच्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे, महापौर नितीन पाटील, युवा नेते प्रीतम म्हात्रे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, सदस्य राजेंद्र पाटील यांच्यासह नगरसेवक आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। आज माझी पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती माझी निवड झाली आहे। मला अत्यंत आनंद होत आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण, रोजगार ह्या विषयांवर नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेन। आज भारतीय जनता पार्टीने मला या पदावरती निवडलं, त्यासाठी मला उचित समजलं, त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे। मी नागरिकांच्या काही महिलांच्या समस्या असतील त्यावर सकारात्मक प्रयत्न करेन। सर्वप्रथम माझी निवड नगरसेविका म्हणून झाली, पण माझा पहिला विषय हा महिलांवरच होता। पण की महिलांसाठी आपण काय करू शकतो आणि नेमकीच माझी सभापती म्हणून निवड झाली, तर नक्कीच मला आता त्याच्यावर जोराने काम करायची संधी मिळेल। तुमच्या या वाटचालीमध्ये भाऊंचा आणि दादांचा मोठा वाटा आहे। खूप जास्त आमचे बाबा आणि माझे पती प्रीतम म्हात्रे यांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्यासाठी आणि त्यांच्याचमुळे आज मी पुढे मला जाण्याची संधी मिळते आणि त्यांचेच मार्गदर्शन माझ्या खूप काम येणार आहेत। आणि तसेच रामकाका असतील, प्रशांतदादा असतील, आपले विक्रांतदादा असतील, परेशदादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच काम करायचा प्रयत्न करेन आणि मला काही नवीन गोष्टी शिकायसाठी पण संधी मिळेल।